नमस्कार मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा भन्नाट प्रवासाचं सखोल विश्लेषण करणार आहोत, ज्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीणच आहे. हो, म्हणजे सुरुवातीला ऐकल्यावर कोणालाही वाटेल की ही एखादी चित्रपटाची कथा आहे. अगदी तसंच. म्हणजे विचार करा, एक असा माणूस ज्याचं शिक्षण जेमतेम मॅट्रिकपर्यंत झालेलं आहे, जो मुंबईत खिशात काहीही नसताना येतो हां, आणि राहायला कुठे तर गिरगावातील एका दाटीवाटीच्या 500 चौरस फुटांच्या जुल्या चाळीत. बरोबर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला इथली स्थानिक भाषा म्हणजे मराठी धड बोलताही येत नव्हती. खरंय. पण तरीही काही दशकांनंतर हाच माणूस भारतीय अर्थव्यवस्थेचे सगळे नियम मुळासकट बदलून टाकतो. हा खरोखरच चमत्कार वाटतो नाही का? नक्कीच. म्हणजे हा प्रवास थक्क करणारा आहे. तर आज आपण या अफाट प्रवासाची चर्चा करणार आहोत. दिवाकर बापट लिखित धीरूभाई अंबानी वा. या पुस्तकाचं आपण आज परीक्षण करणार आहोत. अगदी बरोबर विषय निवडलाय आपण आज. आणि मला एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की हे पुस्तक वाचताना केवळ एका अब्जाधीशाचा ताळेबंद किंवा संपत्तीचे आकडे डोळ्यांसमोर येत नाहीत, नाही, अजिबात नाही. तर एका अशक्यप्राय स्वप्नाची जी ब्लूप्रिंट असते ना, ती उलगडते. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. हो, कारण आजचा आपला उद्देश फक्त एका उद्योगपतीची यशोगाथा सांगणे हा नाहीये. हे पुस्तक एका माणसाची नाही, तर एका धगधगत्या महत्वाकांक्षीची कहाणी आहे. शून्य ते शिखर या प्रवासामागील जी बनिया बुद्धी आहे ना, ती कशी काम करते, तिचं मेकॅनिझम काय आहे, हे आपल्याला आज उलगडायचंय. बनिया बुद्धी हा शब्द खूप महत्वाचा आहे या पुस्तकात. हो, कारण माहितीच्या या युगात आपण नेहमी यशाचे शॉर्टकट शोधतो. पण हे पुस्तक एका अशा मानसिकतेची ओळख करून देतं, जी कोणत्याही काळात लागू पडू शकते. अगदी खरंय. आणि या पुस्तकाची सुरुवातच एका अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विरोधाभासाने होते. तो पोरबंदरचा संदर्भ ना? हो, तोच. म्हणजे गुजरातमधील पोरबंदर हे एक छोटंसं टुमदार शहर. पण या एकाच शहराने देशाला 2 महान व्यक्ती दिल्या, जिनी भारताचा इतिहास बदलला. एक महात्मा गांधी आणि दुसरे धीरूभाई अंबानी. अगदी बरोबर. दोघांचे मार्ग आणि त्यांचे तत्वज्ञान अगदी भिन्न होते. म्हणजे एकाने परकीय सत्तेविरुद्ध असहकाराचा मार्ग निवडला आणि दुसऱ्याने उद्योगधंदे वाढवून देशाला जागतिक नकाशावर एका आर्थिक महासत्तेच्या रूपात उभं केलं. हो ना. हे 2 वेगवेगळे मार्ग कसे काय एकाच मातीतून आले, हा प्रश्न पडतोच. हा पोरबंदरचा विरोधाभास वरवर पाहता जितका साधा वाटतो ना, त्याहून कितीतरी अधिक तो सखोल आहे. म्हणजे कसं काय? हे बघा, गांधीजींनी सत्याग्रहाचे हत्यार उपसून देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण धीरूभाईंचा दृष्टिकोन अत्यंत व्यावहारिक होता. अच्छा. त्यांचं असं स्पष्ट मत होतं की स्वातंत्र्य तर मिळालं, पण जर देशात उद्योगधंदे नसतील, देश आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल, तर त्या राजकीय स्वातंत्र्याला जागतिक स्तरावर काहीच किंमत उरत नाही. बापरे, म्हणजे हा विचार त्या काळात करणं खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. देशाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हायचं असेल तर संपत्ती निर्माण करावीच लागेल. आणि इथेच पुस्तकातील ती अत्यंत महत्वाची संकल्पना समोर येते, ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला. बनिया बुद्धी. होय, त्यांच्या मते कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी एक साधं पण भक्कम सूत्र असतं. तज्ज्ञांचे ज्ञान, अधिक सरकारी अधिकाऱ्यांची ताकद आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवणारी आपली बनिया बुद्धी. अगदी बरोबर. म्हणजे व्यावहारिक शहाणपण. पण इथे मला ना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. विचारा की. कॉर्पोरेट जगात किंवा आजच्या काळात बनिया बुद्धी ह्या शब्दाला थोडी नकारात्मक किनार आहे असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे तुम्हाला जुगाड वगैरे म्हणायचंय का? हो, तेच. अनेकदा बनिया बुद्धी याचा अर्थ जुगाड करणं, पैसे वाचवण्यासाठी शॉर्टकट मारणं किंवा गुणवत्तेशी तडजोड करणं असा घेतला जातो. मग धीरूभाईंची ही बुद्धी त्यापेक्षा वेगळी कशी होती? हा अत्यंत अचूक आणि महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात तुम्ही. लोकांचा हाच गैरसमज असतो की बनिया बुद्धी म्हणजे कोपरे कापणे किंवा कंजूसपणा. हो ना? पण धीरूभाईंसाठी याचा अर्थ होता मूल्य, म्हणजेच व्हॅल्यू ओळखणे. अच्छा, म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी? थोडं त्याहूनही पुढे. त्यांच्या मते माहिती मिळवण्यासाठी किंवा योग्य माणसाला कामावर ठेवण्यासाठी पैसे खर्च करणे ही उधळपट्टी नव्हती. मग? ती गुंतवणूक होती. अगदी बरोबर. ती भविष्यातील गुंतवणूक होती. बमारुल या कंपनीत काम करताना ते हेच शिकले होते की व्यवसायात जर तुम्हाला पुढे राहायचं असेल तर तुमच्याकडे अशी माहिती हवी जी इतरांकडे नाही. आणि त्यासाठी त्यांनी कधीच हात आखडता घेतला नाही.
हे जुगाड नव्हतं, तर ती एक अत्यंत प्रगत अशी रिस्क रिवॉर्ड समजण्याची पद्धत होती. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं समजण्यासाठी त्यांना कोणत्याही मोठ्या विद्यापीठाचीही पदवी लागली नाही. अजिबात नाही. पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खंतीचा उल्लेख वारंवार येतो बघा. पैशांच्या अभावी एका मोठ्या कुटुंबाचा गाडा चालवताना त्यांना आपलं पुढील शिक्षण थांबवावं लागलं. हो, ते केवळ मॅट्रिकपर्यंतच शिकले होते. हो, जड मनाने त्यांनी पुस्तके मिटवली. पण मला नेहमी वाटतं की कधीकधी पारंपरिक शिक्षणाचं सॉफ्टवेअर तुमच्याकडे नसलं तरी अनुभवावर आधारित एक स्ट्रीट स्मार्ट ऑपरेटिंग सिस्टम माणसाला अधिक वेगाने पुढे नेते. क्या बात है. हे अगदी अचूक उदाहरण आहे. ही स्ट्रीट स्मार्ट ओएस हाच त्यांच्या यशाचा पाया होता. हो ना. आणि तुम्ही जे म्हणालात की त्यांच्याकडे हार्डवेअर किंवा पारंपरिक शिक्षणाचं सॉफ्टवेअर नव्हतं, तर त्यांनी काय केलं माहितीये? काय केलं? त्यांनी या गोष्टीची खंत बाळगून रडत बसण्याऐवजी बाजारातील सर्वोत्तम सॉफ्टवेअर चक्क विकत घेतलं. म्हणजे त्यांनी तज्ज्ञ लोक कामावर ठेवले. अगदी बरोबर. स्वतःच्या कंपनीत जागतिक दर्जाचे तज्ज्ञ आणि उच्च शिक्षित अधिकारी त्यांनी कामावर ठेवले. एवढंच नाही, तर जी शिक्षणाची अपूर्ण स्वप्न होती ना, ती त्यांनी आपल्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण केली. हो, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी. होय. मुकेश यांना स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत आणि अनिल यांना वॉर्टन स्कूलमध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवलं. म्हणजे स्वतःकडे जी पदवी नव्हती ती त्यांनी पुढच्या पिढीला दिली. बरोबर. पण व्यवसायाचं सुकाणू मात्र आपल्या त्याच स्ट्रीट स्मार्ट ओएस कडेच ठेवलं. क्या बात है. पण ही जी त्यांची कामाची पद्धत होती ती कोणत्याही MBAच्या पुस्तकात सापडणारी नक्कीच नव्हती. अजिबात नाही. आपण मगाशी जुगाड आणि गुणवत्तेशी तडजोड यावर बोलत होतो ना. हो. गुणवत्ता आणि वेळेचे भान या बाबतीत ते किती कठोर होते याचा एक अंगावर काटा आणणारा प्रसंग या पुस्तकात आहे. हो, आणि इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की धीरूभाईंच्या कामाची गती ही त्या काळातील सुस्त आणि लायसन्स राजमध्ये अडकलेल्या व्यवस्थेला एक मोठा धक्का देणारी होती. अगदी खरंय. त्यांच्या कार्यपद्धतीचा एक फार सुंदर आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे डेडलाईन. हो, ती रोटरी मशीनची गोष्ट. पुस्तकातला तो प्रसंग वाचताना अगदी एखाद्या हॉलिवूड थ्रिलर चित्रपटासारखा वाटतो मला तर. हो ना. तुम्ही सांगता का तो प्रसंग? हो, नक्कीच. तर होता काय की फॅक्टरीमध्ये एका मोठ्या ऑर्डरचं काम अगदी रंगात आलेलं असतं. सगळं सुरळीत चालू असतं आणि अचानक शुक्रवारी संध्याकाळी एक रोटरी मशीन बंद पडते. बापरे. शुक्रवारी संध्याकाळी? हो. तपासणी केल्यावर कळतं की मशीनचा एक महत्वाचा भाग पूर्णपणे नादुरुस्त झालेला आहे. आणि अडचण अशी असते की तो विशिष्ट भाग संपूर्ण भारतात कुठेही उपलब्ध नसतो. अरेच्या. मग आता पुढे काय? आता विचार करा, एखादा सामान्य कारखानदार असता तर त्याने काय केलं असतं? त्याने कामगारांना सुट्टी दिली असती. सोमवारपर्यंत बघू असं म्हणाला असता. हो. ऑर्डर पुढे ढकलू किंवा ग्राहकाला फोन करून सांगूया की मशीन बिघडले अशी कारणे नक्कीच दिली असती. बरोबर. पण धीरूभाईंनी काय केलं? त्यांनी एक सेकंदही वाया न घालवता थेट परदेशाचे तिकीट काढले. थेट परदेशात? हो. ते स्वतः विमानाने गेले, तो मशीनचा भाग शोधून खरेदी केला आणि रविवारी रात्री उशिरा परत येऊन सोमवारी सकाळी कामगारांसमोर तो भाग घेऊन हजर झाले आणि काम पुन्हा सुरू झालं. हे खरंच अविश्वसनीय आहे. आणि या कृतीमागील कारण किंवा मेकॅनिझम समजून घेणं खूप गरजेचे आहे. म्हणजे ते डेडलाईनबद्दल जे म्हणायचे ते? होय. यामागे फक्त एक मशीन दुरुस्त करणे हा हेतू अजिबात नव्हता. धीरूभाईंसाठी डेडलाईन म्हणजे वेळ मर्यादा हा केवळ पाळायचा नियम नव्हता, तर तो त्यांचा श्वास होता. त्यांच्यासाठी रिलायन्स या शब्दाचा अर्थच मुळी विश्वासार्हता असा होता. ग्राहकाला दिलेला शब्द पाळणे ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी व्यावसायिक बांधिलकी होती. अच्छा. ते नेहमी म्हणायचे की वेळेत आणि दर्जेदार काम देणारा कंत्राटदार त्यांना नेहमीच आवडायचा. मग त्यासाठी त्यांना महागडी निविदा किंवा टेंडर का स्वीकारावे लागेना? म्हणजे स्वस्तात काम करून वेळेवर न देण्यापेक्षा पैसे जास्त देऊन गुणवत्ता आणि वेळ पाळणे हे त्यांच्या मते खरे शहाणपण होते. अगदी बरोबर. मगाशी जो आपण बनिया बुद्धीचा उल्लेख केला ना, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. खरंय. आता बघा, जो माणूस एका निर्जीव मशीनसाठी किंवा कामासाठी एवढी धावपळ करू शकतो, तोच माणूस माणसांना जोडण्यात किती पटाईत असेल? हा, अत्यंत महत्वाचा दुवा पकडलात तुम्ही. हो. कारण ही जी विश्वासार्हतेची आणि शब्द पाळण्याची सवय होती ती त्यांनी फक्त मशीन, ग्राहक आणि वेळेपुरती मर्यादित ठेवली नाही. याचा सर्वात मोठा प्रभाव दिसला तो त्यांनी माणसांसोबत जोडलेल्या नातेसंबंधांमध्ये. हो. माणसांची पारख त्यांना जबरदस्त होती. गुजरातहून सगळी स्वप्न घेऊन जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा सुरुवातीला ते गिरगावातील एका जुन्या चाळीत राहिले.
एका पूर्णपणे वेगळ्या भाषिक आणि सांस्कृतिक वातावरणात. होय, आणि तिथेच त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा, ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो, त्याचा खरा कस लागला. हो ना, कारण त्यांना सुरुवातीला मराठी अजिबात येत नव्हते. बरोबर. पण ते परकेपणाच्या भावनेत अडकून पडले नाहीत. त्यांनी आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी काम चालव का होईना, पण मराठी शिकून घेतलं. आणि चाळीतल्या लोकांच्या सुखदुःखात ते सामील झाले. त्यांनी खऱ्या अर्थाने त्या चाळकऱ्यांशी आपली नाळ जोडली. अगदी मनापासून. आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे जेव्हा ते अतिश्रीमंत झाले, गिरगावची ती छोटी चाळ सोडून जेव्हा ते अल्टामाऊंट रोडवरील एका आलिशान सर्व सुखसोयींनी युक्त अशा बंगल्यात राहायला गेले, तेव्हा हे ते जुन्या शेजाऱ्यांना विसरले नाहीत. ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे आजच्या काळात. हो, पुस्तकात एक फार हृदयद्रावक प्रसंग आहे याबद्दल. त्यांच्या निधनानंतर त्याच जुन्या चाळीतील एका महिलेची प्रतिक्रिया लेखकाने दिली आहे. ती महिला म्हणाली होती की आज आम्हा साऱ्या जणींचा थोरला भाऊ हे जग सोडून गेला. बापरे, थोरल्या भाऊ? हो, एका जागतिक दर्जाच्या उद्योगपतीच्या निधनावर एका सामान्य चाळकरी महिलेची ही प्रतिक्रिया. हे कमावणं पैशांपेक्षा कितीतरी पटीने अवघड आहे. अगदी बरोबर बोललात. पण जर आपण या भावनिक गुंफणीला त्यांच्या व्यावसायिक यशाशी जोडलं ना, तर एक अतिशय स्पष्ट लॉजिक आपल्या लक्षात येतं. ते कसं काय? माणसांची हीच सखोल सर्वच त्यांनी त्यांच्या व्यवसायात अत्यंत हुशारीने वापरली. जेव्हा त्यांना त्यांचा कापड व्यवसाय वाढवायचा होता, तेव्हा त्यांनी ओन्ली विमल हा ब्रँड गावोगावी पोचवण्यासाठी फ्रँचायझी योजना आणली. ओन्ली विमल खूप गाजला होता. हो. आता यामागील त्यांनी हे कसं केलं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांनी मुद्दाम असे लोक शोधले ज्यांना कापड व्यवसायाचा अजिबात अनुभव नव्हता. अरे असं का? साधारणपणे लोक अनुभवी माणसांना शोधतात ना. बरोबर. पण धीरूबाईंचा विचार वेगळा होता. कारण त्यांच्या डोक्यात जुन्या व्यावसायिक पद्धतींचे जळमट नव्हते. नवख्या लोकांना शिकवणं सोपं असतं. अच्छा. धीरूबाईंनी त्यांना प्रशिक्षण दिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मनातील भीती काढली. नुकसान झाले तर माझा वाटा आणि नफा झाला तर तुमचा, असा जबरदस्त विश्वास दिला. क्या बात आहे. म्हणजे नुकसान माझं आणि नफा तुमचा? हो. सर्वसामान्य माणसाला एवढा मोठा आधार मिळाला की त्याने स्वतःला त्या व्यवसायात पूर्णपणे झोकून दिले. म्हणजे त्यांनी फक्त स्वतःचे साम्राज्य उभे केले नाही, तर आपल्यासोबतच्या माणसांनाही व्यवसायात थेट भागीदार बनवले. अगदी बरोबर. आणि जर भागीदारीचा विषय निघालाच आहे, तर शेअर मार्केटच्या बाबतीत त्यांनी जे केले ते तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे असं मला वाटतं. नक्कीच. तो एक क्रांतिकारक निर्णय होता. कारण त्या काळात शेअर मार्केट म्हणजे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडची गोष्ट होती ना. होय. तो लायसेन्स राज्याचा काळ होता. बँका सहजासहजी कर्ज देत नसत आणि शेअर मार्केट म्हणजे फक्त काही ठराविक श्रीमंत आणि दलाल लोकांची मक्तेदारी होती. सामान्य माणूस बँकेत एफडी करण्यापलीकडे काही विचारच करत नसे. पण धीरूबाईंनी हे चित्र पूर्णपणे बदलून टाकलं. बँकांचे उंबरठे झिजवण्यापेक्षा त्यांनी थेट जनतेकडे जाण्याचा निर्णय घेतला. आणि शेअरची संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. हो, पण हे केलं कसं? तर त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगितलं की तुम्ही फक्त रिलायन्सचे शेअर्स घेत नाही आहात, तर तुम्ही माझ्या व्यवसायात मालक म्हणून सहभागी होत आहात. वाह! त्यांनी ग्राहकाला खऱ्या अर्थाने राजा बनवले. मला आठवतंय या पुस्तकात उल्लेख आहे की त्यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे एजीएम चक्क फुटबॉल स्टेडियममध्ये घेतल्या होत्या. हो, स्टेडियममध्ये. बापरे, म्हणजे एखाद्या रॉक कॉन्सर्ट सारखी गर्दी शेअरहोल्डर्सची असायची तिथे. अगदी तशीच. लाखो सामान्य लोक त्या सभेला यायचे कारण त्यांना वाटायचं की हा माणूस आपल्याला नफ्यातील वाटा देतोय. त्यांच्या शेअरहोल्डर्सना त्यांच्यावर एवढा विश्वास होता की रिलायन्सचे शेअर्स म्हणजे सोन्याची खाण अशीच धारणा बनली होती लोकांची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मिळवलेली ही अफाट संपत्ती केवळ स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबापुरती मर्यादित ठेवली नाही. त्यांनी सामाजिक कार्यासाठी मुक्त हस्ते खर्च केली. हो, पुस्तकात त्यांच्या या सामाजिक कार्याची जी यादी दिली आहे ना, ती केवळ पैशांची उधळपट्टी नाहीये, तर त्यामागेही एक सिस्टीम उभी करण्याचा विचार आहे. होय. शिक्षणासाठी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल सारख्या संस्था, माहिती आणि तंत्रज्ञानासाठी विशेष संस्था, आणि विशेष म्हणजे कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या 114 मुलांसाठी शिष्यवृत्ती. हे त्यांनी समाजाचे उतराई होण्याच्या भावनेतून केलं. आणि आरोग्याच्या क्षेत्रात लोढीवल्लीतील 82 खाटांचं रुग्णालय असेल किंवा गुजरातच्या जामनगरमधील तो प्रचंड मोठा प्रकल्प असेल. जामनगरचा प्रकल्प म्हणजे पाण्याचा ना? हो. जामनगरमध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष होते.
तिथे त्यांनी केवळ पाण्याचे टँकर वाटले नाहीत, तर समुद्राचं पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य बनवण्याचा एक भव्य प्रकल्प उभा केला. बापरे, म्हणजे कायमस्वरूपी उपाय शोधला. ही त्यांची दृष्टी होती. निसर्गाला काबूत आणून माणसाच्या उपयोगासाठी राबून घेणे, शाश्वत उपाय शोधणे, हे त्यांना उत्तमरित्या अवगत होते. विचार नाहीयेत बरं का, तर ते रिलायन्सचे DNA आहेत असं म्हणता येईल. एक वाक्य असं आहे की मोठा विचार करा, वेगाने विचार करा, भविष्यकाळातील विकासाचा विचार करा. विचार करीत राहणे म्हणजे कोणा एकाची मिरासदारी नव्हे. क्या बात आहे. आणि आपण मगाशी ज्या डेडलाईन बद्दल बोललो ना, त्यावर ते म्हणाले होते की कालमर्यादा गाठणे हे काही पुरेसे नाही, ती जिंकणे हीच माझी अपेक्षा आहे. डेडलाईन जिंकणे, वाह! ही वाक्य त्यांच्या कार्यशैलीचे अगदी अचूक वर्णन करतात. त्यांनी केवळ सल्ले दिले नाहीत, तर कृतीतून ते सिद्ध करून दाखवलं. त्यातली एक छोटी पण अतिशय प्रभावी गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. एका अरब माणसाने गुलाबाच्या लागवडीसाठी जेव्हा भारतीय माती मागितली ना, तेव्हा धीरूबाईंनी अजिबात विचार न करता ती माती निर्यात केली. अच्छा, माती निर्यात केली? हो, माती कोण विकत घेतं असा विचार त्यांनी केला नाही. कारण तो अरब त्या मातीचं काय करणार आहे आणि त्याला ती का हवी आहे हे धीरूबाईंनी अचूक ओळखलं होतं. त्यांचं तत्व होतं की प्रत्येक संधी सोनेरी असते, ती मातीमोल करायची नसते. मूल्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते, हेच यातून दिसतं. अगदी बरोबर. या उदाहरणातून त्यांची संधी ओळखण्याची ती तीक्ष्ण नजर दिसून येते. व्यवसाय कसा करावा याचंच हे जिवंत उदाहरण आहे. पण सरतेशेवटी एक महत्वाचा प्रश्न उरतो. कोणता? आजच्या या माहितीच्या युगात, जिथे सगळं काही इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे, हजारो बिझनेस पॉडकास्ट्स आहेत, तिथे प्रत्येकाने हे धीरूभाई अंबानी पुस्तक का वाचले पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हे पुस्तक का वाचले पाहिजे? कारण हे केवळ एका अब्जाधीशाचं चरित्र नाहीये. हे प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करावी याचं एक जिवंत आणि व्यावहारिक मॅन्युअल आहे. मॅन्युअल, बरोबर शब्द वापरलात. आजच्या काळात लोक थोड्याशा अपयशाने खचून जातात किंवा माझ्याकडे पुरेसे भांडवल नाही, माझी पार्श्वभूमी नाही, अशी कारणे देतात. हो, हे खूपदा ऐकायला मिळतं. अशा वेळी हे पुस्तक आपल्याला शिकवतं की यश हे तुमच्या सुरुवातीच्या परिस्थितीवर अवलंबून नसतं. धीरूभाई स्वतः गौरवाने सांगायचे की मी झिरो क्लबचा सभासद होतो. झिरो क्लब म्हणजे ज्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच नव्हतं. यश हे तुमच्याकडे किती पैसा आहे यावर नाही, तर तुमच्या दूरदृष्टीवर, तुमच्या धाडसावर आणि तुमच्या बनिया बुद्धीवर अवलंबून असतं. अगदी खरंय. ज्यांना आयुष्यात शक्यतेच्या सीमा ओलांडायच्या आहेत, स्वतःला सिद्ध करायचं आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक प्रचंड मोठा ऊर्जास्रोत आहे. शक्यतेच्या सीमा ओलांडणे हे शब्द खूप काही सांगून जातात आणि इथूनच आपण एका नव्या विचाराकडे वळतो, ज्यावर आपल्या सर्वांनी विचार करायला हवा. हो, नक्कीच. धीरूभाईंनी आपले हे अफाट साम्राज्य अशा काळात उभे केले जेव्हा देशात लायसन्स राज होते, माहितीचा अभाव होता, सरकारी निर्बंधांचा सुळसुळाट होता. अगदी कठीण काळ होता तो. तरीही त्यांच्या स्ट्रीट स्मार्ट OSने हे सर्व अडथळे पार केले. आज आपण एक अशा युगात जगत आहोत जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI आहे. इंटरनेटवर जगातील सगळी माहिती अगदी मोफत उपलब्ध आहे. हो, आता कसलीच कमतरता नाहीये. मग आजच्या काळात आधुनिक बनियाबुद्धी कशी असावी हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. माहितीच्या या महापुरात आपण गोंधळून तर गेलो नाही ना? आज आपल्याकडे सगळी साधनं उपलब्ध असताना केवळ धाडस आणि योग्य दृष्टी अभावी आपण मागे तर पडत नाही ना? यावर सर्वांनी नक्की विचार करा. खूपच छान आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. मित्रांनो, तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग एका नवीन पुस्तकासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.